आता आपण विभाग 1 गद्य या गद्यावरती आधारित प्रश्नपत्रिका सोडवूया। अ 1 मधील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता बघा इथे समोर दोन प्रश्न आपल्याला दिसत आहेत। एक आहे म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आणि दुसरा आहे आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणार। इथे आपल्याला पाठ्यपुस्तकातील उतारा दिलेला आहे त्यांनी। या उतार्याचं जर आपण सखोल वाचन केलं तर आपल्याला निश्चितच त्या प्रश्नांची दोन उत्तरं सहज मिळू शकतात। आपण काय करतो, मला मराठी विषयाचा अभ्यास करायचा आहे तर पाठ्यपुस्तकात जेवढे धडे दिलेले असतो त्या सगळ्या धड्यांचा आपण अभ्यास करत राहतो। पण तसं न करता आपण जर सखोलपणे प्रत्येक धडा वाचला, त्याचा उतारा आपल्याला समोर दिलेला असतो, त्या उतारातून मला त्याचं उत्तर शोधायचं आहे। आता आपण मगाशी बघितलेला जो पहिला प्रश्न आहे, म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार, याचं आपल्याला इथे सहज उत्तर मिळू शकतं आणि ते पहिल्याच ओळीत आहे। शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार। आता प्रश्नाचं उत्तर शोधताना काय करायचं, प्रश्नामध्ये जे शब्द आलेले आहेत ते शब्द आपल्याला उतारामध्ये बघायचे आणि त्याची मागची किंवा पुढची ओळ व्यवस्थित वाचली, तो प्रश्न आपल्याला नीट कळला, आकलन झालं तर आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर शोधू शकतो। आता त्याच्यावर आधारित 2 मार्काची ती कृती झाली। पुढे आणखी 2, ही दुसरी आकृती पूर्ण करा। वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना। आता याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, पुन्हा तो उतारा व्यवस्थित बघून त्या भावना कुठे दिसत आहेत त्या इथे बघायच्या आहेत। आता इथे बघा, दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड, कितीतरी गोष्टी असतात, हे त्याचं उत्तर असू शकतं किंवा आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा 3 गुणांसाठी असलेला प्रश्न, वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची तोडीच असते, या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, म्हातारीचे वाट पाहणं आपण इथे ह्या पाठात शिकलोच आहोत। त्या अनुषंगाने येणाऱ्या आपल्या भावभावना किंवा इतर जे काही विचार आहेत लेखकांनी जे मांडलेले आहेत, त्या सगळ्या विचारांचा तर आपण इथे उल्लेख करणारच आहोत। याशिवाय तुला स्वतःला काय वाटतं, तुझं स्वतःचं मत काय, ते सुद्धा येणं इथे फार गरजेचं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर साधारण 10 ते 15 ओळी असायला पाहिजे। त्याच्यानंतर ही दुसरी कृती आहे आ। इथे सुद्धा पाठ्यपुस्तकातील उतारा दिलेला आहे जो आपण अभ्यासलेला आहे। ही सुद्धा पूर्ण 7 गुणांवरती आधारित असलेली कृती आहे। आता इथे सोनालीचा धडा आपल्याला दिलेला आहे। सोनालीचा पूर्ण उतारा इथे पाठ्यपुस्तकातील आलेला आहे। हा आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे आणि तो व्यवस्थित वाचल्यानंतर कृती 1 आपण सोडवू शकतो। त्याचप्रमाणे कृती 2, कोण ते लिहा। सोनालीवर ताईगिरी करणारी कोण, याचं उत्तर एका शब्दात शोधायचं आहे। दुसरं, झोपायची वेळ झाली की उडी मारून विचारण्यात चिरणारी कोण। तर आपण जर उतारा व्यवस्थित वाचला तर आपल्या लक्षात येईल की सोनालीची मैत्रीण कोण आहे। इथे बघ, झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे, कोण शिरते बिछाण्यामध्ये, तर सोनाली इथे आपल्याला उत्तर मिळते। आणि सोनालीवर ताईगिरी करणारी कोण आहे, उतारा जर वाचला तर रुपाली हे आपल्या लक्षात येईल। आता इथे सुद्धा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे, सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा। आता त्या दोघींची मैत्री, याच्यामध्ये सोनाली कोण आहे, सिंवीण कन्या आहे आणि दीपाली ही कोण आहे, तर लेखकांची नात आहे। मग ह्या दोघांच्या मध्ये असलेला जिव्हाळा जो आहे त्याचं अतिशय सुंदर उदाहरण लेखकांनी पाठात दिलेलं आहे। ते आपल्याला आपल्या शब्दात मांडता आलं पाहिजे, म्हणजे तुमचं स्वमताचं उत्तर तयार होईल आणि 3 गुण तुम्ही इथे मिळवू शकता। आता राहिला 4था भाग, ह्याच्यातला ई, अपठित गद्य, हा एकूण 4 गुणांसाठी असलेला प्रश्न। आता मात्र इथे हे 2 आणि 2 असे 4च गुणांचे प्रश्न असतात। याच्यासाठी मात्र जो उतारा आहे हा आपल्या पाठ्यपुस्तकातला नसतो, त्यामुळे तो आपल्याला सहज किंवा लवकर समजेल असं नाही, कारण तो आपण वाचलेलाच नाही।
त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा उतारा एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा तो वाचायला हवा आणि वाचून मला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतायत का हे बघितलं पाहिजे. आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचं उत्तर शोधावं लागेल. आता कोणत्या गोष्टी मिळतात, इथे दिलंय फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता. आपल्याला 4च शोधून लिहायचं आहे. पाण्याची रचना हे इथे बघा, आईजवळ क्षणभर बसा, हे प्रश्नातलं शेवटचं जर आपण ओळ बघितली तर त्याचं उत्तर आपल्याला तिथे मिळू शकतं. फक्त घाई करायची नाही, बराबर प्रश्न सोडवायचे नाही. इथे गद्य विभाग सोडवताना जर आपण शांतपणे सगळे उतारे व्यवस्थित वाचले तर निश्चितच आपल्याला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि चुकण्याची शक्यताच नाही. एका शब्दात असतात, एका वाक्यात असतात. फक्त तुम्हाला स्वमत लिहिताना काळजी घ्यायची, ई मध्ये मात्र तुम्हाला स्वमत लिहायचं नाही. आता इथे दुसरं आहे, हे पण आकलनावरती आहे. आई कावरी गवरी होते, आई थकणार नाही, कधी ते लिहा. याच्यामध्ये पण आपल्याला सहज मिळतं. त्या कावरी गवरी होते म्हटल्यानंतर ते शोधावं लागेल आपल्याला, कुठे आहे ती थकणार आहे. थकणार नाही याचं पण मिळालं. मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही. आणि कावरी गवरी केव्हा होते, मुलाचे जर काही दुखले खुपले की ते कावरी गवरी होते. आहे की नाही उत्तर समोर, सहज आपल्याला ती उत्तरं मिळतात. आपण त्या प्रश्नांची उत्तर लिहिली. असा एकूण हा जो गद्य विभाग आहे आपला 18 गुणांचा आहे. आपण जर पूर्ण 3ही उतार्यांचे व्यवस्थित अभ्यास केला तर 18 गुणांपैकी आपल्याला 18 गुण आरामात मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता हा 18 मार्कांचा प्रश्न आपण जेव्हा सोडवतो बघा, 2 गद्य उतारे आलेले आहेत, एक अपठित उतार आपल्या समोर आहे. या 2 गद्य उतार्यांमधील सर्व प्रश्नांची उत्तरं जर मला मिळवायची असतील, लिहिता आली पाहिजे असं जर वाटत असेल तर आपल्याला अभ्यास करताना काय काळजी घ्यावी लागेल, आपण जेव्हा धडा वाचू तर हातात पेन्सिल घ्यायची आणि प्रत्येक ओळीवरती मला याच्यातला एखादा महत्त्वाचा शब्द रिकामी जागा भरताना असेल किंवा कोण म्हणून असेल किंवा आणखीन एखादा महत्त्वपूर्ण असा शब्द असेल तर त्याच्या खाली अंडरलाईन करा. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवताना आपल्याला अडचण येणार नाही. जेव्हा हा उत्तर डोळ्यासमोर असेल, अरे मी वाचलं होतं, मी अंडरलाईन केलेलं आहे त्या शब्दाशी, याचं आपल्याला उत्तर मिळू शकतं अशी स्वतःची खात्री होईल आणि तुम्ही या गद्य विभागात अधिक गुण मिळवू शकता. अपठित उतारा सुद्धा आपला भले परिचयाचा नसू देतो, पण तरी सुद्धा मी 2दा-3दा पेन्सिल घेऊन जर व्यवस्थित वाचला, अंडरलाईन केलं, प्रश्नात कोणते शब्द आले ते बघितले, त्याच्या अंडरलाईन केलं तर मला सहजच त्याची उत्तरं मिळू शकतात. म्हणजे बघा मित्रांनो, जर मला गद्य विभागात 18 गुण मिळवायचे असतील तर फार मेहनत करायची नाहीये, फक्त काळजीपूर्वक उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि तो जर मी वाचला तर निश्चित मला चांगले गुण